महाराष्ट्राचा बुलंद आवाज, बोलका महाराष्ट्र, सत्याचा ठाम आवाज। नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करून नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिरवणे ग्रामस्थांनी व महिलांनी नगरसेविका माधुरी सुतार यांच्याकडे केली। नागरिकांच्या या मागणीसाठी माधुरी सुतार यांनी वाशी येथील जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले। नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून पाणी कपात सुरू असून नेरूळ परिसरात दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे। पावसाला झालेला उशीर आणि मोरबे धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे ही पाणी कपात करण्यात आली होती। गेल्या 4 महिन्यांपासून ही समस्या कायम असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना, विशेषतः महिलांना पाण्याची अधिक गरज भासणार असल्यानं सप्टेंबर महिन्यातील पाणी कपात रद्द करून नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा करावा अशी मागणी माधुरी सुतार यांनी केली। तसेच मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच पाणी कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी करण्यात आली। यावेळी कुमुद उत्तम पाटील, रंजिता नितीन घरत, नम्रता तिवारी यांच्यासह महिला नागरिक उपस्थित होत्या। गणेश नाईक यांनी या मागणीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिले। मॅडम, काय सांगाल? आज निवेदन दिलं आहे नाईक साहेबांना, कशा संदर्भात ते निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे? जनहितावर जिथे निर्णय होतात आणि जिथे कामं होतात असा जनता दरबार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा विष्णुदास भावे वाशी येथे असतो आणि त्याच आशेने आम्ही प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणा किंवा नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या ज्या काही मागण्या असतात त्या पूर्णत्वास यावा, मार्गी लागाव्या या अनुषंगानेच आम्ही आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना भेटत असतो। आज मी पाणी या विषयासंदर्भात माझ्या प्रभागातील नागरिकांची आणि विशेषतः महिलांची जी मागणी होती ती दादांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी इथे भेट घेण्यासाठी आम्ही सर्व आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित झालो होतो। गेल्या नवी मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जो पाणी कपात चालू आहे, म्हणजे आता नेरूळ विभागाचं आपण उदाहरण गेलं, ज्या ठिकाणी माझा प्रभाग आहे तिथे दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळचा पाणी पुरवठा हा बंद असतो आणि ही जी पाणी कपात चालू आहे ती माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला ती रास्तच वाटते। कारण जो अल निनो हा जो एक संकट पूर्ण देशावर नाही तर जगावर आलेलं आणि त्या अनुषंगाने पाऊस हा आपला उशिरा सुरू झाला आणि त्याच्यानंतर जे पाणी विषयक आपल्याला संकट दिसत होतं आणि मोरबे डॅम मध्ये देखील पाणी पुरवठा आपला हा कमी होता। असं असताना जे पाणी कपात जो निर्णय घेतला तो योग्यच होता। मात्र आता जो सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सव आपला हा फार मोठा उत्सव असतो आणि या संदर्भामध्ये नागरिकांनाच आणि विशेषतः महिलांना पाण्याची ही जास्त गरज भासत असते। तर आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो की निदान येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या कालखंडामध्ये जो शटडाऊन आपण पुकारलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तो रद्द करावा आणि जेव्हा आपलं मोरबे डॅम हे जेव्हा 100% पूर्ण भरलेलं असेल आणि नवी मुंबईकरांना पाणी पुरवठा हा आपण व्यवस्थित देऊ शकू त्याच्यानंतरच तुम्ही हा जो शटडाऊन आहे तो पूर्ववत करावा। म्हणून या प्रकारची मागणी आहे की निदान येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जी पाणी कपात आहे ती रद्द करावी आणि जेव्हा आपलं मोरबे डॅम भरेल तेव्हा तुम्ही ती भरलं नाही तर पुन्हा सुरू करावी आणि जर भरलं असेल तर निश्चितच नवी मुंबईकरांना पाणी मिळेलच। सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांनी याबाबत आम्हाला आढावा घेऊन याबाबतचा योग्य तो निर्णय येणाऱ्या काही कालखंडामध्ये निश्चितच दादा देतील असा मला पूर्ण विश्वास आहे। निदान गणपतीच्या महिन्यामध्ये तरी पाणी कपात करू नये ताई, कारण साफसफाई असते, पाहुणे रावणी येताना जेवण करण्याचा जास्त जर असा कार्यक्रम होतो, म्हणून त्या महिन्यामध्ये जर पाणी व्यवस्थित आम्हाला कपात नाही केला आणि शनिवार मंगळवार जे कपात करतात ते नाही केलं तर खूप चांगलं होईल आमच्यासाठी। सर्व भगिनींना पाण्यावरच सगळं अवलंबून असते आणि आता सुद्धा साफसफाईची कामं आली, तर पाणी नसलं तर काय करू शकत नाही। म्हणून त्याही आमच्या या निवेदनाला मान देऊन एवढी आमची तक्रार घेऊन आम्हाला पाणी सुरळीतपणे या 1 महिन्यासाठी तरी करावा हीच आमची विनंती।